जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। शेती सल्ला या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। खरं तर शेतकऱ्यांसाठी हा आमचा विशेष शो आहे। शेती संबंधी अनेक समस्या असतात शेतकऱ्यांना, ज्या की सोडवण्यासाठी आम्ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करतो, शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम करतो। कारण आपल्यासोबत असतात कृषी तज्ञ आणि ते शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला देतात। आपल्यासोबत आता आज आहे डॉक्टर शरद निंबाळकर, कृषी तज्ञ आहेत। आपण शरद सरांकडून शेती संबंधी जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करू। डॉक्टर शरद निंबाळकर मार्गदर्शन करतील शेतकऱ्यांना कृषी विषयक। तत्पूर्वी शरद निंबाळकर, तुम्हाला विचारायचं आहे की मान्सून आता राज्यभरात सक्रिय झालेला आहे, खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे। कशा प्रकारे पाण्याचं नियोजन करावं, कोणत्या प्रकारची खतं वापरावी? विशेष म्हणजे आता कसं आहे की आपण आता म्हणतो की मान्सून सुरू झालाय, पण अजूनही मान्सून त्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रभर आलेला नाही आहे। हे हवामान खात्याने जरी सांगितलं असलं, वर्तमानपत्रात जरी येत असलं, तरी सर्वदूर असा आलेला नाही आहे। कारण अनेक ठिकाणी आता वर्धा जिल्ह्यामध्ये, मी नागपूरहून बोलतो आहे, त्याच्यामुळे इथे अनेक भागांमध्ये पाऊस नाही। काल फक्त नागपूरला पहिल्यांदा थोडा पाऊस आलेला आहे। त्याच्यामुळे मान्सून सेट झाला आहे असं म्हणता येणार नाही। आणि आता आमच्याकडे जो पाऊस आला हा मुंबईकडला नैऋत्य ईशान्य मोसमी पाऊस नाही आहे, हा बंगालच्या उपसागराकडून आलेला पाऊस आहे। म्हणजे याला खऱ्या अर्थानं मान्सून म्हणावं की नाही, हाही एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये निर्माण होत आहे। तरी सुद्धा काही हरकत नाही, 25च्या पुढे मान्सूनची चाल ही चांगल्या पूर्ण महाराष्ट्रावर होईल अशी अपेक्षा आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी 25च्या पुढेच पेरण्या करायच्या संदर्भामध्ये सल्ला दिला आहे, पण त्यांचा सल्ला सार्वजनिक सल्ला आहे। परंतु ज्या ज्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस आपल्या भागामध्ये पडलेला आहे आणि तो 60 ते 65 मिलीमीटर पर्यंत आहे, 65 मिलीमीटरचा अर्थ असा की प्रत्येक शेतकऱ्याकडे काही पाणी मोपायचं यंत्र नाही आहे, परंतु 6 ते 7 इंचापर्यंत ओल ज्याची असेल त्या ठिकाणी पेरणी योग्य मोसम झाला असं म्हणता येईल। पण तो जर झाला नसेल तर मात्र मोसम झाला नाही, पेरणी लायक अजूनही। कारण आता जर असं एका पावसामध्ये आणि यापेक्षा थोडासा 10, 15, 20, 25 मिलीमीटर पावसामध्ये जर आपण लावण केली, तर त्याच्यानंतर पाऊस जर उघाड पडली, त्याच्यामध्ये पेरण्याचं अंकुरण जर निघून आलं आणि पुढे जर पाऊस लांबला, तर ही याच्यामध्ये दुबार पेरणीची वेळ येते। फार महत्त्वाचं आणि किमती असं बियाणं वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून पाऊस आल्यानंतर मोसम झाला असं नसतं। पेरणी लायक जमीन, पेरणीचा मोसम हा फार वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे पाऊस आल्यानंतर एक पाऊस, दुसरा पाऊस आणि अशा पद्धतीने 50 ते 60 एमएम। आता याला कसं ओळखायचं शेतकऱ्यांनी, तर मातीचा गोळा केल्यानंतर ओल्या तो जर आकाशात फेकला आणि जर फुटला नाही, तर असं समजायचं की आता आपल्या जमिनीमध्ये पेरणी लायक ओल झालेला आहे। यंदा मान्सून आहे, चांगला आहे, पण तो लांबला आहे। हवामान खात्याने दिलेलं भाकीत हे सगळं खरं ठरलेलं नाही, वस्तुस्थिती आहे। कारण त्यांनी मुरगाच्या आधी पण 8-10 दिवस मान्सून येणार असं सांगितलं। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने बियाणं मिळवलं। अनेक ठिकाणी 80% पेरण्या माझ्या नागपूरच्या आसपास झालेल्या आहेत। आणि ही आता जर पाऊस आला नाही तर ह्या सगळ्या पेरण्या उलटणार आहे। म्हणून घाई करण्याची गरज नाही, मोसम होऊ द्या। बाकी देशामध्ये काय होतं, महाराष्ट्राच्या इतर भागात काय होतं, त्याच्यापेक्षा आपल्या भागामध्ये, आपल्या भागातला, आपल्या गावातला मोसम कसा झालेला आहे आणि हे जाणकार व्यक्ती सांगू शकतात। त्यामुळे घाई करण्याची गरज नाही। धूळ पेरणी अजिबात यंदा करायची नाही। धूळ पेरणी केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा सांगत होतो धूळ पेरणी करा, आता धूळ पेरणी आपण सांगत नाही। पाऊस आल्यानंतर, कारण आता किमती बियाणं आहे। आता जर कापूसच पेरायचं असेल तर कापसाला जवळपास 2,500 रुपये एका एकराला लागतात। ते जर पलटले तर पुन्हा तेवढं आर्थिक नुकसान आहे। जेव्हा 200-300 रुपये किलोचं बियाणं शेतकऱ्याचं स्वतःचं होतं, तेव्हा आपण ही एक जोखीम घेऊ शकत होतो। आता मात्र ही जोखीम घेता येत नाही, कारण बियाण्यांसाठी आपण आता महाबीजवर म्हणा, एक कंपन्यांवर आधारित आहोत। तेव्हा मोसम आल्याशिवाय, आपल्या जमिनीमध्ये सफिशियंट ओल झाल्याशिवाय, जमिनीचा मजदूर लक्षात घेतल्याशिवाय नंतरच पेरणी करावी, हा या ठिकाणी माझा सल्ला राहणार आहे।
नक्की आपण तुमच्याकडे परत येऊ. आपल्याकडे प्रेक्षकांचे फोन येतील, शेतकऱ्यांचे फोन येतील. आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या आमचा एक प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना दिलासा मिळावा. शेतकऱ्यांना जो तुमच्या स्क्रीनवर नंबर दिसतोय तो टोल फ्री क्रमांक आहे, त्याच्यावर तुम्ही बिनधास्तपणे संपर्क साधा आणि तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला विचारा. आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर शरद निंबाळकर, त्यांच्याकडनं तुमच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील. शरद निंबाळकरजी, तुम्ही आत्ता ज्याप्रमाणे सांगितलं की पेरणीची घाई करू नये, मला त्याच अनुषंगाने एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे की भलेही विदर्भ मराठवाड्यात मान्सून संपूर्ण राज्यात नाही झालाय सक्रिय, मात्र ज्या भागात मान्सून सक्रिय झालाय त्या भागात आता खरीपाला सुरुवात झालेली आहे. अशा वेळेला शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची बियाणं वापरावीत, कुठल्या प्रकारच्या खतांचा वापर करावा? बरोबर आहे. आता पहिल्यांदा तर असं आहे की यावर्षी पाऊस येणार आहे म्हणजे खतांचा आपण जे कंपोस्ट खत आहे, कुजलेलं खत आहे, हे या संदर्भातली आपण जमिनीची त्या ठिकाणी टाकलेल्या उन्हाळ्यामध्ये आता वस्तू झालेली आहे, जमिनीची निगा झालेली आहे. त्याच्यामुळे आता खताच्या भानगडीत पेरणीच्या वेळेला जे काही टाकायचं आहे तेही यंदा न टाकता झाडाची चांगली वाढ झाल्यानंतर टाकलेले फार उत्तम राहील असं मला वाटतं. एक गोष्ट अशी आहे, बियाण्याच्या बाबतीमध्ये जर कापूस असेल, कापसाच्या संदर्भामध्ये आता आपण सांगतो की सघन लागवड ही केली पाहिजे आणि सरळ जातीचं वाण जे आपल्याला पुढच्या वेळेला त्याच्याही पुढच्या वेळेला वापरता येईल. म्हणजे आता आपल्याला बियाण्याच्या संदर्भातलं परावलंबित्व हे कमी करायचं आहे. येत्या काळामध्ये आपल्याला आपल्या घरचं बियाणं, आपल्या शेतातलं, आपल्या गावातलं बियाणं याच्यावरती जास्त, कारण याच्यामध्ये फार मोठा पैसा शेतकऱ्याचा जातो आहे. शेतकऱ्याचा पैसा जातो तो कर्जबाजारी होतो आहे आणि म्हणून यासाठी मला असं वाटतं की या ठिकाणी सरळ वाण जे आहेत, जसं आता मी प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठवाड्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वाण आहे, या विदर्भामध्ये एक वेगळा, परंतु जी सरळ सुधारित जातीचं बियाणं आहे, जे हायब्रिड नाही आहे किंवा ज्याला बीटीच्या संदर्भातलं फार, बीटी जर सरळ वाणामध्ये असेल तर ते नक्की पेरावं. सोयाबीनच्या संदर्भातलं पीक असेल त्यामध्ये मात्र 335 ही जात एक चांगली आहे, अजून वेगळ्या भागातल्या भागात असू शकते. पण या ठिकाणी आता सघन लागवडीवरती म्हणजे अंतर कमी करून 2 ओळीतलं अंतर कायम ठेवून झाडामधलं अंतर जे आहे, झाडाची संख्या हेक्टरी वाढवणं, याला आता प्राधान्य आपण देतो आहे, जेणेकरून त्या झाडांची काईक वाढ होण्यामध्ये दिलेलं जे काही रासायनिक खत आहे, म्हणजे NP नायट्रोजन फॉस्फरस सुपर फॉस्फेट असेल किंवा अजून दुसऱ्या प्रकारची खतं असतील, त्या खतांचा वापर हा काईक वाढीमध्ये होतो. म्हणजे खऱ्या अर्थानं बोंडामध्ये त्याचा वापर, कणसामध्ये त्याचा वापर असा होणं हे अभिप्रेत आहे. आणि आता आपण ऑर्गॅनिक शेती जी म्हणतो, हे रसायन सगळे ह्या भागामध्ये जर गेले आणि उत्पन्न मग कमी येतं, आपल्याला खर्च जास्त वाढतो. म्हणून साध्या दृष्टीने जशा आपल्यासोबत डॉक्टर शरद निंबाळकर आपल्यासोबत प्रेक्षक आहेत डॉक्टर सीताराम. आपल्या सीतारामजी, तुमचा प्रश्न विचारा. आपल्यासोबत आहे डॉक्टर शरद निंबाळकर, थेट तुमचा प्रश्न विचारा. नक्की संपर्क तुटलेला दिसतोय. आपण थेट जाऊयात पुन्हा डॉक्टर शरद निंबाळकर यांच्याकडे. शरदजी, आता ज्याप्रमाणे तुम्ही खतांचं आणि आंतरपिकांचं एकंदरीतच बी बियाणांचं सांगितलं, त्याचप्रमाणे दुसरा एक मला मुद्दा विचारायचा आहे की या मोसमामध्ये कुठल्या प्रकारची आंतरपिकं घेतली तर शेतकऱ्यांना एकंदरीत जमिनीचा कस, धूप या सगळ्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरू शकतात? आता याच्यामध्ये 2 भाग येतात, एक ते जिराईत आणि एक बागायत. बागायत जिथे पाण्याची सोय आहे, जिथे आपण नियंत्रण करू शकतो आणि ज्या ठिकाणी आपण कोणती पिके घेतल्यानंतर आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो, हा एक भाग. परंतु जिराईत आणि कोरडवाहू जे क्षेत्र आहे, ज्या जवळपास 85 ते 90% क्षेत्र जिराईत आहे, त्या ठिकाणी मात्र विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाच्या भागामध्ये बोलायचं झालं, कारण आता ऊसाचा मोसम नाही आहे. तसं कोकणामध्ये आता धानाचा मोसम आहे, त्यामुळे धान विदर्भात सुद्धा सर्वात जास्त धानाचं क्षेत्र विदर्भामध्ये आहे. 7 लाख हेक्टर जमीन आहे, कोकणापेक्षा जास्त आहे. तेव्हा धान असेल, हाही आता कोरडवाहूचा भाग आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे आणि यंदाचं वर्ष जे आहे डाळवर्गीय वर्ष आहे. 2016 हे आंतरराष्ट्रीय डाळवर्गीय पिकं किंवा प्रथिन पिकांचं वर्ष आहे. मी त्याला डाळवर्गीय म्हणण्यापेक्षा किंवा कडधान्य म्हणण्यापेक्षा मी त्याला प्रथिन पिकं म्हणणं जास्त संयुक्तिक मानतो. याचा हा यंदा याचे भाव सुद्धा खूप चांगले होते. 200 रुपये किलो डाळी जवळपास गेल्या होत्या, भिडल्या होत्या 200 रुपये किलो पर्यंत. आणि अनेक बाजारांमध्ये 10 ते 11 हजारापर्यंत क्विंटलला तुरीचा भाव होता. मूग, उडीद
याला सुद्धा चांगला भाव आहे. पण मूग उडीदाच्या जी आपल्याकडे संदर्भामध्ये पुन्हा एका जर- दर्शकाचा फोन येतोय. विनोद पाटील आहेत जळगाववरनं. विनोद पाटील, तुमचा प्रश्न शरद निंबाळकरांना थेट विचारा. काय प्रश्न आहे शेती संबंधी तुमचा? तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा विनोद हॅलो. पाटील. हा, तुमचा आवाज येतोय. तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा. ओके. सर ऍक्च्युली जर माझा प्रश्न असा आहे, आपल्याकडे जी शेती आहे तर आपण आता सध्या मक्याचं पीक लावलेलं आहे, बर तर त्यासाठी आपण कुठले कुठले रासायनिक वापरायला हवेत? नाही, आता मक्याच्या पिकाला तुम्ही जो एक NPK चा जो डोस आहे, केव्हा लावण केली आपण मक्याची? आता जवळजवळ म्हणजे 23 दिवस झाले आहेत. 23 दिवस झाले आहेत ना? हा, तर 23 तुम्ही आता त्याला NPK चा डोस दिलाय ना पहिले? कसला? नायट्रोजन, फॉस्फरस, सुपर फॉस्फेट. थँक्यू. हा, तर आता याच्यामध्ये एक करायचं की आता जर पहिल्यांदा पेरणीच्या वेळेला जर डोस दिला असेल तर आता 1 महिन्याचं पीक झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण खताच्या सध्या आपण आता या पावसामध्ये रान बांधणी जर केली नसेल, पाऊस जर येऊन पडला असेल तर त्याच्यामध्ये लिचिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता सध्या थोडा वेळ थांबून जा. 1 महिन्याचं पीक झाल्यानंतर आपण त्याला वर खत आपण देऊ शकता. नक्की. विनोद पाटील, तुमच्यापर्यंत हा सल्ला पोहोचलेला आहे? बहुधा विनोद पाटील यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. आत्ता शरद निंबाळकरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की कशा प्रकारे मक्या पिकासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्यासोबत आणखी एक प्रेक्षक जोडतायत, संतोष कुर्वे. संतोषजी, तुमचा प्रश्न सलग विचारा. डॉक्टर शरद निंबाळकर कृषी तज्ज्ञ आहेत, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आहेत आपल्यासोबत. बोला सर. तुमचा प्रश्न सरळ सलग विचारा. आपल्यासोबत डॉक्टर शरद निंबाळकर आहेत, कृषी तज्ज्ञ. हॅलो. हा, बोला. सर. हॅलो. संतोष कुर्गेजी, तुम्ही सरळ विचारा. बोला ना. तुमचा प्रश्न सलग विचारा. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. संतोष कुरे बोलतोय सर, परभणीहून. माझा प्रश्न असा आहे सर, माझ्या जिरायत शेत आहे, तुरीसाठी कोणतं वाण वापरावं सर जास्त उत्पन्न देण्यासाठी? हा, तुरीसाठी एक तर सगळ्यात चांगलं वाण सध्या 8811 म्हणून आहे. AKT 8811 पंजाबराव कृषी विद्यापीठाचं आहे. तुरीचं दुसरं वाण एक चांगलं आहे, ज्याच्यामध्ये आशा तूर आहे. आशा आपण घेऊ शकता. C11 हे लांब आहे, म्हणजे जास्ती दिवसाचं वाण आहे. तर त्याच्यामध्ये आपण जे ICPL 87 हे सुद्धा आपण घेऊ शकता. आशाही घेऊ शकता आपण. चांगलं पीक आहे त्याच्यामध्ये. आता मारुती जरा जुनी झालेली आहे, त्यामुळे मारुतीचं वाण न घेता किंवा आपल्या विद्यापीठातून, परभणीचं जे विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठ, यांच्याशी संपर्क साधून आपण तुरीच्या पिकाची पण मध्यम प्रकारचं वाण घ्यावं. किंवा जर आपल्याला दुबार जर पाण्याची सोय असेल तर त्याच्यामध्ये आमच्या या 8811 सारखं जे AKT 8811 आहे, म्हणजे अकोला तूर 8811, हे एक लवकर येणारं वाण आहे. अशाच प्रकारचं 120 दिवसाचं वाण आपल्या परभणीतलं जर असेल तर ते आपण जरूर घ्यावं, म्हणजे त्याला आपल्याला दुबार आपल्याला घेता येईल. नक्की. धन्यवाद डॉक्टर शरद निंबाळकर. तुम्ही आज आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आमच्या माध्यमातून उत्तरं दिली. डॉक्टर शरद निंबाळकर होते, कृषी तज्ज्ञ आपल्यासोबत. शेती सल्ला हा आमचा विशेष कार्यक्रम सुरू करण्यामागे आमचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच्या मनात शेती संबंधी अनेक प्रश्न असतात आणि राज्यात मान्सून दाखल झालाय, सक्रिय नाही झालाय, मात्र आता खरीपाचा हंगाम आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मनातले प्रश्न हे आम्ही कृषी तज्ज्ञांना त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रयत्न करते. म्हणूनच शेती सल्ला हे विशेष बातमीपत्र, हा विशेष कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आज शेती सल्लामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. उद्या पण भेटणार आहोत संध्याकाळी 5:30 वाजता. शेती सल्ला, तुमचे प्रश्न थेट विचारा. आम्हाला टोल फ्री नंबर स्क्रीनवर जो दिसतोय त्याच्या माध्यमातून शेती सल्लामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.